शिरसाट भामटपाडा येथील साई मंदिरामध्ये बाबांचं दर्शन घेत लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आला। यावेळी प्रचंड जनसमुदाय लोटला होता। लोकनेते माननीय आमदार हितेंद्रजी ठाकूर, माननीय आमदार क्षितिज ठाकूर, बोईसर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या धडाकेबाज समाजोपयोगी जनकल्याण कामांना प्रचंड प्रतिसाद देत प्रचाराच्या शुभारंभाला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते तसंच रहिवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी आमदार राजेश पाटील यांच्यासोबत माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील, माजी नगरसेविका जयश्री किनी, कान्हैया भोईर, मिलिंद घरत, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील आणि बाजार समितीचे सर्व संचालक, विभागातील सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी गावपाड्यातून शहरातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला, पुरुष तसेच वयस्कर मंडळी आपणहून प्रचारात सहभाग घेत आहे। यावेळी पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना एक दिलाने भरघोस मताने विजयी करणार असा विश्वास मतदार राजांकडून व्यक्त होत आहे। पालघर लोकसभा मतदारसंघातील आपल्या वसई तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रचाराचा नारळ आपण आज फोडला। या प्रसंगी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, आपले प्रथम खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब, आपले माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आदरणीय पांडुरंग पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या आवडते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे सभापती कन्हैया भोईर, आपल्या ज्यांच्या हस्ते नारळ वाढला ते माझे काका आदरणीय गवत किनी आणि बहुजन विकास आघाडीचे तमाम ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींना आज आपल्या लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, राजू नाना आणि बहुजन विकास आघाडीचे तमाम ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते या आपण सर्वांनी पालघर लोकसभेचा उमेदवार म्हणून माझी निवड केली आणि मला निवडणुकीला तिकीट दिलं, त्याबद्दल मी खूप मनापासून आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो। गेली 27 वर्ष या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आणि आपणच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना हा ग्रामीण भागाच्या विकासाचा दृष्टिकोन आपण ठेवून अनेक सहकारी राजेंद्र आहेत, पांडुकाका आहेत, बळीकाका आहेत, तमाम आपले सगळे सदस्य ग्रामपंचायत झाले, सरपंच झाले, पंचायत समिती सदस्य झाले, सभापती झाले, जिल्हा परिषद मेंबर झाले, बाजार समित्यांचे संचालक झाले, डायरेक्टर झाले आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या ग्रामीण भागाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने केला। आपण सगळ्यांना ज्ञात असेल की 27 वर्षापूर्वी पाण्याचे आपल्याकडे एवढं मोठं दुर्भिक्ष होतं की घरोघरी आपल्याला पाणी जर प्यायचं असेल, मिळायचं असेल तर रात्री जागरण करून पाणी भरावं लागायचं। आज ही परिस्थिती आपली कुठेही राहिलेली नाही। एकही गाव असा पाडा नाही का तिथे पाण्याची टंचाई आहे। लाईट आपल्याकडे कमी व्होल्टेजने यायची हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे। आज ती परिस्थिती राहिली नाही। एकूणही गावामध्ये शेवटपर्यंत लाईट पोहोचलेले एक गाव असं नाही का तिथे लाईट गेलेली नाही। म्हणजे रस्ता, लाईट, पाणी या ज्या मूलभूत सुविधा आहेत, ह्या मूलभूत सुविधा गेल्या 30 वर्षामध्ये या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपणच्या नेतृत्वाखाली काम करत आपण पार पाडल्या आणि माझा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये एवढ्या वर्षाचा आहे। जिल्हा परिषद निवडून दिला आपण 97 साली, 2002 साली तालुका पंचायत समिती सभापती बनवलं, 2009 पासून जिल्हा बँकेचे संचालक बनवलं, बाजार समिती संचालक बनलो, अशा आणि आमदार बनलो 2019ला। आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये मी एक गोष्ट आवर्जून केली ती म्हणजे लोकांचा सहभाग ठेवला, संपर्क ठेवला आणि लोकांची काम करण्याची भूमिका ठेवली। NTV न्यूज मराठी, पालघर।